पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाण्यामध्ये जड वाहनांना बंदी, वाहतूक विभागाकडून ठाण्यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन। 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। मुंबईमध्ये मेट्रोची 3री लाईन रविवारपासून सुरू होणार, सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पूर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार। कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळा बाजार केल्या प्रकरणामध्ये बुक माय शोनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर 30 अज्ञातांवरती गुन्हा दाखल। काही संशयित कॉन्सर्टच्या तिकिटांची वाढीव किमतीनं विक्री करत असल्याचा केला आरोप। लाडकी बहीण योजनेवरती बंदी आणण्याची हायकोर्टामध्ये मागणी, नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। 23 ऑक्टोबरपर्यंत नोटिशीला उत्तर देण्याचे खंडपीठाचे आदेश। वैवाहिक बलात्काराला गुन्हा मांडण्यास केंद्र सरकारचा नकार, फौजदारी नाही तर सामाजिक मुद्दा असल्याचा सुप्रीम कोर्टामध्ये दावा। जुन्नरच्या आंबे हातबीज परिसरामध्ये आढळलं जगातलं सर्वात मोठं फुलपाखरू। 10 इंच लांबी आणि 6 इंच रुंदीचं हे फुलपाखरू असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।